श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. चला तर आज आपण नवीन काहीतरी बनवूया. तर आज आपण बनवूया वांग्याची भुर्जी. आता प्रत्येकजण तर अंड्याची भुर्जी खाते, पण आता मी खात नसल्यामुळे मी वांग्याचीच भुर्जी खाते. तर बघू शकता मी कशी बनवते. चला तर मी दाखवते तुम्हाला. तर इथे मी एक 7-8 वांगे घेतले आहेत मी, छोटे मोठे, आणि त्याला मस्त धुवून बारीक चिरून घेतलेले. आणि आता त्याला मस्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. बघा आता अशी हे करायचं, जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं. आणि हा जो आपण हे केलेलं का, तर ते पाण्यामध्ये घालून मिक्सरमधून काढलेले का ते पाण्यात टाकून द्यायचं डायरेक्ट. कारण काय होतं, वांगं तवाच काळं पडतं ना, त्याच्यामुळं पाण्यात टाकून द्यायचं आहे. आणि थोडंसं तेल, मोहरी, जिरे आणि लसूण आणि जिरे बस एवढं टाकले. आता छान याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची मस्त परतून घ्यायचं आहे. आधी परतून घ्यायचं, नंतर आपल्याला ते वांग्याचं हे टाकायचं. आताच नाही टाकायचं आपल्याला वांग्याचं. चांगला लालसर होईस्तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे छान. आता इथं परतून झालेलं आहे. आपले इथं वांग्याचं बी मी हे केलेलं आहे का, मिक्सरमधून काढलेले आहेत. आणि टमाटर आपल्याला शेवटला टाकायचं आहे, आधी नाही टाकायचं. कारण आधी टाकलं का ते तेव्हाच असं मऊ पडतं ना, त्याच्यामुळं मग नंतर टाकायचं. आणि आता इथे मी लाल तिखट टाकले आहे, हळद टाकलेली आहे. बस तेवढंच टाकलेलं आहे. दुसरे मसाले टाकायचे असले तर टाकू शकता, पण आता ऊन असल्यामुळे मसाले जरा थोडे कमीच केलेत मी. आता तुम्हाला आवडत असले तर तुम्ही टाकू शकता. आता गरमी असल्यामुळे, ऊन असल्यामुळे जरा मसाले कमीच करा सगळेजण. आता हे जे आपण वांग्याचं जे पेस्ट काढली होती याच्यावर मिक्सर वाटत ती आपण पूर्ण याच्यात टाकलेली आहे. आणि त्याचा पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे. आता मीठ आपल्याला शेवट नंतर टाकायचं आहे, आधी नाही टाकायचं. कारण मिठामुळं काय होतं, ते जे आपण टमाटर टाकलेलं ते पूर्ण मऊ होऊन जातं. आणि आता याच्यामध्ये मी 2 चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे. कूट नाही घातलेलं शेंगदाण्याचं, इथं डाळीचं पीठ घातलेलं आहे. कारण डाळीच्या पिठामुळं काय होतं, त्याला छान चव येते. आणि शेवट कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे. आता ही भुर्जी इतकी छान होती ना, एकदा करून बघा नक्की. हे बघू शकता आता कलर बघा किती छान आलेला आहे. आणि तुम्ही कशासोबत बी खा, भाजीसोबत खा, पोळीसोबत खा, एक नंबर लागते. आता शेतात जरी असती ना तर ही भाजी आणखीनच भारी लागते आहे. करून खाऊन बघा. बघा किती सुंदर बी दिसायला बी छान आहे आणि खायला बी छान आहे.